इतके दिवस लागतात काय मोबाईलचे एकामेकाला फोन केलेले तपासायला? संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू देणार नाहीत आम्ही, कधीच दबू देणार. कोणाच्या जागीरदाराच्या अवलादीचा बाप आला तरी ते दबू नाही देणार. कोणाचाही बाप जरी मध्ये आला ना तर सरपंच संतोष देशमुख अण्णा यांच्या हत्येप्रकरणी जे कोणी आरोपी त्यांना वाचू शकणार नाही, असा सक्त इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते, आम्ही STIची चौकशी करू, अमुक करू, फलाना करू. परंतु या घटनेला जवळपास कदाचित 16 ते 17 दिवस होऊन गेले असतील, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी आरोपीची CDR अजून काही लोकांसमोर मांडली नाही. CDR म्हणजेच सरपंच संतोष देशमुख अण्णा यांच्या हत्येच्या दिवशी कोणाकोणाचे कॉल आले होते, कोणाच्या कॉलच्या आदेशावरून हे घडलं, याची सर्व डिटेल्स त्या CDR मध्ये मिळणार होती. परंतु अजूनही CDR मिळालेला नाही. एवढंच नाही तर 16 ते 17 दिवस होऊनही वाल्मिक कराड, सुदर्शन गोले हे दोघंही आरोपी अजून कसं काय फरार आहे? मित्रांनो, विश्वास करा, यामध्ये सरकारचा नक्कीच काहीतरी हात आहे. त्यामुळेच तर एवढे दिवस होऊनही आरोपी अजून पोलिसांना सापडत नाही. त्या कारणामुळेच मनोज जरांगे पाटील संतापले आणि मीडियासमोर नेमका काय म्हणाले, चला ते पाहूया. पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या जागीरदाराच्या अवलादीचा बाप आला तरी ते दबू नाही देणार. दबूच देणार कधीच नाही. शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय आणि जनता कशाला म्हणते. म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेनं मोर्चा काढला 28 डिसेंबरचा, आणि जनतेच्या वतीनं आहे तो बीड जिल्ह्यातल्या. त्यामुळं सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहतात आणि राहिलं पण पाहिजे. त्या कुटुंबावर वेळ आली ना, आपण सगळ्यांनी साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे. आणि सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा. राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्यावर आले होते, या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्याला टाळलं असं एक चर्चा आहे, काय वाटतं? काय वाटेल त्याला, गाडी नसन लागली त्या टायमाला, ST फेस्टी नसन, दुसरं मला काय वाटणार. गाडी फिडी नसन, गाडी प्रॉब्लेम असतो त्या संध्याकाळच्या टायमाला नसन लागली. कारण परभणी ते केस गाड्या बंद केलेल्या आहेत सध्या, त्यामुळे गाडी नसन लागली. अडचणीचा काळ आहे, त्याच्यामुळं डिझेलाला पैसे नसते. गरीब माणूस नसन आला, गरीबाची घेणं देणं नाही ना. मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाडी असू द्या, यांचं एकदा भागलं गेला गरीबाचं देणं घेणंच नाही, असे लोक आहेत. मग त्यात महायुती पण आली, त्यात महाविकास आघाडी पण आली. एकालाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असलेत, हे सगळेच असलेत. यांना गोरगरिबाचं देणं घेणं नाही. फक्त मीडियात गोड गोड बोलणार, भाषणात गोड गोड बोलणार, यांचा विषय. आणि आम्ही आहेत ना, कोणाचं मॅटर होऊ दे. बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले. आत्तापर्यंत झालेले जे दहशतीत होते, लपत होते, दबत होते, भीत होते, हे सगळे लोक आता बाहेर पडले. टोटल लोक सांगायला लागलेत आता. आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे, ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे, या लोकांनी समोर येऊन SP साहेबांना, कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे, आमचं 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी असं असं झालं होतं, हे सांगितलं पाहिजे. कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही. मात्र संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू देणार नाहीत आम्ही, कधीच दबू देणार. इतके दिवस लागतात काय मोबाईलचे एकामेकाला फोन केलेले तपासायला? इतके दिवस लागतात काय? काय शेवटी ना, त्यांचा तपास त्यांच्यापाशी. एकदा जर बीड जिल्ह्यातल्या जनतेने तपास हातात घेतला, मग सरकारला कळत. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील संतापले, त्याचं कारणही तसंच आहे. ते फक्त आरक्षण मुद्द्यावरूनच बोलत नाही, तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे, ते पण निर्गुणपणे. अशा परिस्थितीमध्ये कोणताही व्यक्ती संतापेल. विचार करा, त्या कुटुंबावरती आज काय परिस्थिती असेल. त्या कुटुंबाचा करता गेला, त्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अजून आरोपीला ताब्यात घेतलं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कोणीही चिडेल. 28 तारखेपर्यंत वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले जर पोलिसांच्या ताब्यात आले नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. कारण की मित्रांनो, आज एका सरपंचाबरोबर घडलं, उद्या एखाद्या सामान्य व्यक्तीबरोबर असं घडेल, त्यावेळेस आपल्या समर्थनासाठी कोणीही पुढे येणार नाही. जर आपण आज गप्प बसलो तर उद्या सांगता येत नाही काय होईल, आपल्याला न्याय मिळेल की नाही. जो व्यक्ती समाजासाठी कार्य करत होता, त्या व्यक्तीची एवढी निर्गुणपणे आणि भयंकरपणे हत्या केली, मग अशा आरोपींना सोडून कसं काय चालेल? त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने कृपया करून या घटनेचा निषेध करा, जेणेकरून जे कोणी मुख्य आरोपी असतील, त्याच्या पाठीमागे मास्टर माइंड असतील, त्यांना पोलीस ताब्यात घेतील, इथपर्यंत आवाज उठवा. जर संतोष देशमुख अण्णा यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपींना शिक्षा झाली नाही, तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील सामान्य जनतेचं काही खरं नाही.